सो गाईज हाय. तर आता आम्ही जिकडे थांबलेलो ते आहे तपोवन माता आश्रम. ते मी तुम्हाला दाखवते बघा आता लगेच. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या माताजी आहेत, ह्यांचं हे आश्रम आहे. तर ही आहे सुब्रता माता तपोवन संत, त्यांची समाधी आहे इकडे. आणि इकडे आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर. आणि खूप मस्त अगदी जी आपण कालपासून गंगा बघतोय, हे बघा, जी आपण गंगा बघतोय त्या गंगेच्या बाजूलाच हे आश्रम आहे. हे बघा, जी आपण कालपासून गंगा बघतोय, जी वरून आलेली गंगोत्रीवरून, तर त्या गंगेच्या अगदी कटेवरच हे आश्रम आहे. इकडे आपल्या बाल हनुमानाचं मंदिर आहे. आणि खूप भारी वाटतं इकडे, एकदम माइंड पीसफुल होतं आहे. मला तर आता व्लॉगमध्ये बोलायला पण होत नाही, एवढं माइंड पीसफुल होतं. माझे मोबाईल. मावशी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता आणि जेवण जास्त करून आमची मावशीच बनवते. गाईस चष्मा बरा आहे इथून, बरं दिसते का? जा उभी रे जा. याच्यान पण काय तिला अंगाला फोटो करत आहे आणि माझं डोकं काढलंय. डिस्कस्टिंग गाईज, डिस्कस्टिंग. सो माई हा बघा खरगोश मजबूत आहे. करतो बघा. इकडे आपले हनुमान बाबा म्हणजे आपले बालाजी बसले एकदम गंगा किनारे मगन होके बैठे बाबाजी. इकडेही कोणतं तरी मंदिर आहे, बट तिकडून बंद असल्यामुळे जाता नाही आलं. बट गाईज व्ह्यू बघा या तपोवनाचा, खतरनाकम विशेषम सर्वश्रेष्ठम असा व्ह्यू आहे. सब इधर पहाड़ ही पहाड़ है. सो गाईज आता आम्ही निघतोय. आता आम्ही सगळी बसमध्ये बसलोय. आता आपण कुठे झाल्यावर ना काकू? आपण उत्तर काशीला. तिकडे काय मी कुछ बोलो तो वाद विवाद हो जाता है. बघा गाईज अंतरा कशी दिसते कमेंट करून सांगा. मला झोपेतून उठल्यासारखे दिसते म्हणून. महाराज की जय, बाबा की जय, बुआ की जय. जय गाईज. तुम्ही व्ह्यू बघू शकतात, किती सुंदर असं बघू शकतात की गंगा बाजूनीच आहे. आणि इकडे आमची गाडी. विठ्ठला 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 हरी ओम. रत्ना काकू जोरात बोला जरा. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. नमस्कार मंडळी, आम्ही उत्तर काशीला आल्यात तर मला दर्शन करतो. चला काशी विश्वनाथ मंदिर. चला आता जाऊया. उत्तर काशीचं मंदिर फायनली आपण इकडे आता आलोय. माझ्या जोडीला दक्षता आहे. चला दर्शन घेऊया. सकाळ सकाळी भजन चालू आहे. बघा मंदिर. पूर्ण सिक्युरिटी दिसते इकडे.
आणि इकडे समोरच काशी विश्वनाथचं मंदिर आहे. चला बघूया. पुष्कर आपलं काशी विश्वनाथ आपल्याला माहित आहे की नाही, काशीचं जे तसंच लिंग सेमही यायला सगळ्यांचा गुटका काढायला पाहिजे. त्याला त्याची प्रतिबिंब आहे. यो देवी 26 फूट खोल खणा 26 फूट ये बाळा दुर्गा देवीने जो ते राक्षसांचा संहार केला त्याला तो भालायला ठेविला त्यांनी देवी तो ऐलाच रेला असता गेला. तांबानं जास्त याचं मिश्रण आहे ते संशोधन करून त्याला अजून मिळालं नाही. तसं त्याचं मूळ नाही मिळे अजून असं आहे. तो नुसतं अंगठीला ना म्हणजे नाकाशीनं हिंडते नाकाशीनं सांगते भाल्याचं महत्व काय सांगते ते सांग. तुला हात लावला का हात भाल्याला लावला. स्पर्श केला ना. ओरिजिनल आहे तो. हे आपला काशी विश्वनाथ सारखीच आहे. तू काशीला गेलीस का? नाही मला कोण गेली का नाही तुमचे ते पैसे काशी विश्वनाथची प्रतिभूती आहे. सेम ते लिंग व तसंच आहे लिंग काशी विश्वनाथ सारखीच आहे. काशी सारखीच आहे ते. तो आईलाच आहे काही किती वर्ष म्हणजे तो 26 फूट खोल आहे. हे फोटो काढायचा आहे. काशी विश्वनाथ भगवान की जय पार्वतीपते हर महादेव की जय. इधर अपने बालाजी बैठे हैं, जय हनुमान. आणि आपल्या पिंपलाचं झाड आणि शनी महाराज आहेत. साक्षी गोपाल मंदिर. मार्कंडेश्वर मंदिर. तर इकडे जे मंदिर आहे काशी विश्वनाथचं ह्याला ज्योतिर्लिंग मानलं जातं जे आपल्या काशीमध्ये आहे जे UP-मध्ये आहे. पण त्याचं सेम मंदिर इकडे पण आहे उत्तराखंडमध्ये. तर तिकडचं आपलं दर्शन झालेलं आहे कारण की आपल्याला देवळाच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. बट जेवढं शक्य झालं तेवढं मी व्लॉगिंगमधून तुम्हाला काशी विश्वनाथचं उत्तर काशीच्या मंदिराचं दर्शन दिलेलं आहे. आणि आता आमचा पुढचा प्रवास सुरू होतो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनचा. तर चला उषाई दर्शन कसं झालं? आमचं दर्शन खूप चांगलं झालं व्यवस्थित. आता आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला. चला काहीच जाऊया. हे बघा आम्ही आता ना इकडे पहाडमध्ये दर्जालू घेतल्यात. खा चोरून मला चोरून पैसे नाही दिलं. अरे घ्या. हे बघा कसे खातात बिचाऱ्यांना काय बोलायचं. कसे लागतात आमच्या शेतांचं दर्जालू? बाहेर लागतात हा आंबट लागतात पण आंबट. उषाई काय वाटते? उषाई काय वाटतंस? मी पीच फळ वाटते. पीच दाखव कसं. हे पीच फळ मी जरा सगळ्यांना वाटते. अरे फल दाखव राहिला. हे काय वहिनी सो गाईज आम्ही रस्त्यात थांबलो आणि आता आम्ही आलोय एक अशा छोट्याशा दुकानामध्ये आणि इकडे मी डेअरी मिल्क वगैरे. सो गाईज या मंदिरात आम्ही आज थांबलोय सिद्धेश्वर महादेव मंदिर. काका अजून केवढा टाइम लागेल आपल्याला पोचायला? लागेल. म्हणून हाय कर. चलो रत्ना काकू आजचा मेन्यू सांगा. मेनू वाटाण्याची भाजी आणि चटणी लोणचं पापड आणि भात आणि पुरी. पुरी. अच्छा आमचा शेफ बघा सगळं बनवतोय. साखरपुड्याचे राहिलेले रसगुल्ले. आणि इकडे जिकडे आम्ही थांबलो तिकडे बघा रिअल रुद्राक्षाचं झाड आहे मंडळी बघू शकतात. हे शंकराचंच मंदिर आहे सिद्धेश्वराचं
आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, पण इकडे बघा रुद्राक्षाचं खरं मंदिर आहे. एक तरी भेटला पाहिजे. येस, खरं झाड. वृक्ष बोलायचं. आमच्या भावाची वालीन टाकल्यासारख्या व्हायला बसल्या. भावाची तिकडे आहे बघा. इकडे सगळ्यांना जेवण आहे बघा. सगळी जेवतात. मामा भाजी बरी झाले ना? मीच बनवले. हे बघा, हे जेवण कसं झालंय? मस्त झालं. थँक्यू, मीच बनवले ना म्हणून. ये जेवायला. सो गाईज, आता आम्ही इकडून पण निघालो आणि बघा इकडे कसं धरण आहे. सकाळी मी झोपलेली, तुम्हाला दाखवायला नाही भेटलं. फुल इकडे धरण आहे. मग काय सगळी गाडी झोपलेली हवा का मला काय बोल. आपण झोपलेला आणि आम्ही आता चाललो कमलेश्वर महादेव मंदिर बघायला, उत्तराखंड श्रीनगर इकडे. तर चला बघूया. आणि सगळीजण ना धावत सुटल्या, कारण की ना धाड आहे ना, झोपेतून उठवलं आणि रस्त्यावर डायरेक्ट उतरवले. पटापट तसेच चाललाय. हा बघा, हा पण फास्ट धावत चाललाय. जय महाराष्ट्र. कुठचे तुम्ही? महाराष्ट्र पुणे. आम्ही मुंबई. सो चला पटापट दर्शन घेऊ. आपली गाडी थांबली आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव. एक नंबर. चला गाईज, कमलेश्वर महादेव इकडे आहे प्रवेशद्वार. कोण बसले? हेलो, हाय करो. अरे यार, बारिश का मौसम हो रहा है. हे बघा मंदिर, कमलेश्वर महादेव. माझं टॉप वरती होते. हे वाजवा, चिरू चिरू सगळ्या वाजव. मस्त घंटे 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 घंटे. ओम गणपते नमः. आणि इकडे भवानी मातेचं मंदिर आहे. आणि इकडे अपने बालाजी. जय श्रीराम. तर हे इकडे महाराज आहेत. तर बघा कमलेश्वर महादेवाचं मंदिर मस्त आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव. सो गाईज, कमलेश्वर महादेवाचा नंदी बघा. हेच आहे कमलेश्वर महादेव आणि त्यांचा हा आहेत नंदी बाबा. तर खूप मस्त आणि सुंदर असं मंदिर आहे. आता आपल्याला ह्याची झेंडा बघा किती फडकतो गाईज. तर कमलेश्वर महादेव मंदिरात बघा ह्या अशा पाऊलखुणा आहेत वेगवेगळ्या. तर हे कसल्या आहेत, काय आहेत, मला याची कल्पना नाही. पण असं वाटतं की हे देवाचं आहे. देवांच्या पाऊलखुणा आहेत. तर हा आहे कमलेश्वर महादेव परिसर. काका काय स्टोरी आहे या मंदिराची रिअल मध्ये?
पंचकेदारपती एक केदारी आहे. जोरात बोला. जी आरती होते मग आपल्या विष्णू भगवंताने इथे श्री शंकराची आराधना केली, पूजा केली आणि भगवान विष्णूने इथे श्री शंकराला 1000 कमळे वाहण्याचा पण केला. कमी म्हणजे 1000 कमलं शिवलिंगावर हा शिवलिंग आम्ही अर्पण करायची. 999 कमळं वाहिली आणि श्री शंकराने एक कमळ गायब केलं, म्हणजे लपवलं. लपवलं. ओके. मग आता कमळ पूर्ण कसं होणार 1000. विष्णूने आपला डोळा काढला आणि श्री शंकराला अर्पण केला. विष्णूने हा आपला एक डोळा काढून शंकराला अर्पण केला. अर्पण केला. आणि मग शंकरजी प्रसन्न झाले. मग त्याने सांगितलं विष्णू भेटलं काय पाहिजे तू माग. अच्छा. मग श्री शंकराने विष्णूला हे चक्र दिलं इथे. असे आख्यायिका आहे धर्मपुराणात त्याचं वर्णन आहे. आता दुसऱ्या पण प्रचलित गोष्टी दुसरं काही काही सांगतात, पण आपण ही मान्य करूया असं. ओके. तर अशी स्टोरी आहे या शिवलिंगाची. कपालेश्वर कमलेश्वर सॉरी कमलेश्वर महादेव, कपालेश्वर नाशिक सॉरी. काही धारी देवी आली. चला दर्शनाला जाऊया आता. धारी देवीच्या धारी देवी. चलो आम्ही उद्या जाणार आहे दर्शन केली. आणि बघू शकता की वॉट अ व्ह्यू. त्याच्यामध्ये रिमझिम थोडा थोडा पाऊस पण पडतोय. आणि हे बघा आमचं डोंगर मध्ये मध्ये. काय बोलली ती. तर धारादेवीला पाणीला आम्ही पोचलोय आणि काय पडतोय, थोडा थोडासा पाऊस पडतोय गाईज. आणि आम्ही चाललो दर्शनाला. दर्शनाला चाललं. पै 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 पुन्हा रोड रोड क्रॉस केला. बच गए. चलो जाऊया आता दर्शनाला. धारी देवीच्याकडे क्लायमेट पण एक नंबर आहे आणि खूप भारी वाटतंय कारण की पाऊस, ढग, डोंगर. तर फायनली आपण धारी देवीचा गेट बघा एकदम साऊथवाल्यांसारखा आहे. जय मा धारी. इकडून बेल वाजवून जायचे. अरे बजाव. अरे जोर से. हाँ अरे मी सगळं वाजवणार. लेट्स गो गाईज. ओ माय गॉड पाऊस पण पडतोय आणि पाय स्लिप होण्याची शक्यता आहे. बापरे आपण चप्पल काढून आलो. काही बोले चप्पल काढून आलो गाईस. आणि माझी बहिणीच बघा. अगं थांब अंतरा नको जाऊ प्लीज. गाईस पाय थरथर जातात कारण की उतरणीचा भाग आहे आणि मंदिर एकदम नदीत आहे तिकडे ते पण. चला जाऊया आपण हळूहळू. सगळे जे लोक जाताना शाणे थांबतात ते बघा कसे फास्ट चालल्यात गाईस. ही आमची अति शाणी, फक्त शाणी नाही. आम्ही पण डाम नाही पण आम्ही पाय घसरला तर वाटलं का फिजिक्स लावायचं मी तिला. सो आपण फायनली आता पोहोचलो आणि आता आपण इकडून हा ब्रिज आहे म्हणजे तिकडे नदीचा तिकडून आता जाणार आहे. चला आता जाऊया. बघा हा येतो इकडून ब्रिजचं हे होत आहे. इकडे आपण बेल वाजूया आणि चला जाऊ.
सो गाईज आर डिस्कस्टिंग. सो गाईज बघा छोटासा ब्रिज आहे आणि तो ब्रिज चालून आम्ही आलो आहे आणि आता आपण पोहोचतोय मंदिराजवळ. चला अपने हाइटला इस्तेमाल करते हैं. बटले लोगों को क्या समझेगा हाइट का. ओ माय गॉड लाईज यार. चला धारी देवी बघूया. व्ह्यू बघा गाईज. आणि हे आहे ते मंदिर धारी देवीचं. चला जाऊया. जय श्रीराम. अण्णा दर्शन घेऊन आम्ही आलो. दर्शन झालं का तुमचं नीट. हो झालं. अरे होय मामी दर्शन झालं का. दर्शन झालं का. खूप सुंदर वाटतं इकडे कारण की पूर्ण पाणी पाणी पूर्ण पाणी पाणी पाणी. आणि आमच्या अंतराला त्या झुल्यावर जायचं आहे पण आम्हाला इकडून निघायचं आहे लवकर. सो तिचा प्लॅन फ्लॉप झाला. काहीच व्हिडिओ चालू केले म्हणून काही बोलतं कधीपासून म्हणते निघत एक फोटो काढायचं तिकडे घ्यायचं पण मी येणार नाही कारण की ह्याच्यामुळे मी शिवाय खाईन. सॉरी गाईज. लेट्स गो. धारा देवीचं दर्शन घेऊन चराला कट्टा लायला सगळ्यांना हल्लू चरतात. मी पण जमले गाईज. मी तो थक गई. आमची धारा देवी आणि आमची देवी वेगळंच करते काय ना काय. अघोरनाथ भैरव बाबा पण आहेत. जा ना व्हिडिओ काढून ये. काशिकापुराधीनाथ काल भैरवं भजे. कडक अर्धाच आहे. कसं बघितलं औरस का नाही. हो. धडूस म्हणजे मान बघितलं धड. तिचा खालचा भाग ते तिचे 7 भाऊच होते हिचे धारी देवीचे. ही काली आहे म्हणून त्या 7 भाऊ तिची हत्या केली म्हणजे तिला मारलं या नदीत टाकलं तिला. ते तिचं धड वाहत आईला कन्सोरला. तेच ते मग ते आकाशवाणी जाईल इथं एकाला मिळालं ना ते आकाशवाणी जाईल का तुझं हिचं जे धड आहे ना म्हणजे मान हे आजपर्यंत जो भाग आहे ना तो तिचा त्याला देव. तिला छप्पर नाही लागलं पाहिजे. तुम्ही बघितलं छप्पर आहे का तिला नाही ना. ते छप्पर तिलाच नाही ते लागलं नाही पाहिजे. मग तिला ते हे केलं त्याला तिचा जो खालचा भाग तो त्याला अलकनंदाला काली म्हटलाय. हा काली म्हटलाय. ती पूर्ण देवी आहे म्हणजे ती धारी देवी ऐला रेली ती पर्यंतचा भाग त्या 7 भाव जणून तिला मारले म्हणून ती अख्खी यांची सगळे 4 खंड म्हणजे आपले 4 धामांना त्यांचं सगळ्यांचं रक्षण करणारी ती धारी देवी आहे. अशी तिची आख्यायिका आहे या धारी देवीची. तुम्ही नुसता जाता पाया पडता पण त्यांना काय विचारित जा काय आहे काय नाही. आता न विचार पण तुम्ही मानवने विचारा मी कसं सांगणार. तो अभी हम फाइनली पहुंच चुके हैं रुद्रप्रयाग में आणि आम्ही आज स्टेला इकडे थांबलोय. प्रांजलचा अवतार बघा गाईज. नुसती झोपा काढते गाईज. बघा ती व्हिडिओ मध्ये ना दक्षू तुम्हाला दिसेल सगळे दिसेल पण ही कुठे असते हिलाच माहिती. मला घेत नाही ब्लॉग मध्ये. हया तुझी चुकी आहे. तू मला घेत नाही. आता आमची सगळी जेवणाची तयारी चालू झाली. रत्ना काकू रत्ना काकू मेन्यू काय आहे. अजून चपाती आणि वांग तळलेलं फ्राय. वांग फ्राय. कारण की आता खूप टायमिंग झाले बघा. वांग पण रेडी आहे. सगळी दमल्यात. तिकडे डाळीची तयारी चालली. इकडे उषाई पण भात बनवते आणि अजून आमचं जेवण काय कधी होईल काय माहिती गाईस. डाळीची आणि वांग्याची पण तयारी झाली. आणि आमचं वांग बघा गाईस. गरम गरम आमची डाळ. गरम गरम बैगन फ्राय गाईस. बैगन फ्राय. आमची छोटी रचना आहे बघा गाईस. कशी डाळ बनवते गाईस. डाळ बघा कशी. बिजी जेवण करायला घुसले. तिला गॅस नाही पेटली तर ये नाही जेवण काय करणार आहे. उठ जा.
सारा रारा ना पारा पारा आमचं जेवायचं टायमिंग सुरू झालं आणि आता आमची गरम गरम अशी डाळ झाले, भात झाले आणि बैगन फ्राय झालंय. म्हणजे एवढी मेहनत करून आधी जेवण बनवायचं. आम्ही डाल बनवली काय. हा निस्ता घाटा मारलाय. डाल बनविली मॅक्सीवर. हा मॅक्सी. आणि इकडे चालू झालेली आमची चपात्यांची तयारी उद्यासाठी, आजसाठी नाही. ह्या चपात्या आम्ही उद्याला खाणार आहेत, यायचं आता नाही. तो गाईज आम्ही आता जेवायला बसलोय बघा. मामा जेवण कसं झालंय? मी बनवलंय. जेवण कसं झालंय? कसं झालं जेवण? लास्ट. चला गाईज जेवूया, भूक लागली जाम.